सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली होती। या बैठकीमध्ये प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना सन 2025 आणि 26 अंतर्गत भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताकरिता सांगली महापालिका क्षेत्रामध्ये सांगलीवाडी येथे डॉग पॉन्ड आणि डॉग शेल्टर उभारणीसाठी रुपये 2.51 कोटीच्या कामास मान्यता मिळाली। तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मालकीच्या समडोळी रोड येथील कचरा डेपोमध्ये पशुदाहिनी लहान आणि मोठ्या जनावरांसाठी रुपये 3.36 कोटी निधी मंजूर। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण केंद्र स्तरावर गरोदर मातांच्या तपासणीकरता क्लिनिक कॉर्नर उभारणीकरता रुपये 2.53 कोटीच्या कामास मान्यता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। असे 751 कोटी 8 लाख जो उद्या जिल्ह्यासाठी आपण मागणार आहोत आणि त्यातले किती पैसे 206 कोटी वाढीव मागणी आपण मांडणार आहोत। गेल्या वर्षी काही विशेष गोष्टी झाल्या त्याची यादी मी बरोबर वाचतो, त्याची कॉपी आपल्याला मिळेल। सांगलीवाडी येथे डॉग पॉन्ड व डॉग शेल्टर भटक्या कुत्र्यांच्या दृष्टीने त्याचं निर्विलीकरण करणं, दसबंदी करणं आणि मग त्यानंतरचं त्याचा आक्रमकपणा कमी होतो, त्यांची एक वेगळी राहण्याची व्यवस्था करणं डॉग शेल्टर, जेणेकरून शहरांमधला भटक्या कुत्र्यांचा प्रश्न संपेल यासाठी 2.51 लाखाच्या कामाला मान्यता दिली। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मालकीच्या समडोळी रोड येथील कचरा डेपोमध्ये ही एक नवीन कन्सेप्ट आहे आणि जसा कसं आहे, कुठल्याही देशाची आर्थिक स्थिती जशी नीट होते तसं आयडियली देश जसा चालला पाहिजे तसं तो चालतो। आपल्याकडे रोड झाले, ब्रिजेस झाले, मेट्रो झाल्या, या कधी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी नव्हत्या, पण देशाची आर्थिक स्थिती सुधारत चालली। त्याच्यामध्ये आता प्राण्यांची सुद्धा अंत्यसंस्काराची व्यवस्था व्हायला पाहिजे। त्याच्यातून आपण जवळजवळ महाराष्ट्रामध्ये फार कमी ठिकाणी हा प्रयोग असेल पण आपण केला। त्यात हा जो समडोळीचा आपला कचरा डेपो आहे तिथे पशुदाहिनी लहान जनावरांसाठी आणि मोठ्या जनावरांसाठी आपण अतिशय व्यवस्थित 3.36 लाख रुपये करतोय। कल्पना अशी आहे की माणसाच्या अंत्यसंस्कारासाठी जशी स्मशानभूमी असते तशी आता ही जिल्ह्याची पहिली स्मशानभूमी तयार होईल। प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण केंद्र स्तरावर गरोदर मातांच्या तपासणीकरता क्लिनिक कॉर्नर उभारण्याकरता 2.53 लाख, जिल्हा व तालुका स्तरावर फीडिंग सेंटर महिला कर्मचाऱ्यांना आपल्या मुलांना पाजण्यासाठी किंवा त्या कार्यालयात येणाऱ्या महिलांना, कामासाठी येणाऱ्या महिलांना मुलांना पाजण्यासाठी 20 बंदिस्त हिरकणी कक्ष स्थापन करण्याकरता 2.12 लाख। महत्वाचं म्हणजे आपल्याकडे बिबट्याचा वावर वाढत चालला तशी नवीन टेक्नॉलॉजी AI बेस आली। AI बेस अलार्म सिस्टीम मधून बिबट्या आयडेंटिफाय झाला की तो अलार्म वाजायला लागतो, त्यातून तो पळून जातो आणि लोकांनाही सूचना मिळते। त्याला 58,50,000च्या 20 आता आपण बुक केल्या।